जय श्रीराम. श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या प्रवचने ह्या पुस्तकातील आज 14 जूनचं प्रवचन. भगवंत जोडणे हाच एक धर्म. भगवंत जोडत असेल तर अधर्मही करावा. भगवंत जोडणे हाच एक धर्म. अभिमानाने कोणतेही कृत्य केले तर ते नाही भगवंताला पोचत. दानधर्म केला, धर्मशाळा बांधल्या, हे सर्व जर नाव होण्याकरता केले तर त्याचा तुमच्या कल्याणाला काय उपयोग झाला. भगवंत जवळ न घेता येता त्यामुळे अभिमान मात्र वाढेल. बाभळीची जर झाडं लावली तर त्याला आंबे कसे येतील. मीपणाने केलेले काम नाही उपयोगी पडत. शरणबुद्धीने केलेले काम हाच खरा धर्म. मी भगवंताच्या हातचे बाहुले आहे असे समजावे. राम करता आहे असे म्हणावे, म्हणजे देवाजवळ शरणबुद्धी राहील. भगवंताची निष्ठा कोणत्याही वयात आणि कोणत्याही अवस्थेत वाढवता येते. ही निष्ठा कधी कोणाला हार जाणार नाही किंवा कुणापुढे मान लवविणार नाही. एकदा भगवंतावर पूर्ण निष्ठा ठेवल्यावर मग काळजीचे कारणच काय. काळजीने कार्याचा नाश होतो आणि कर्तव्याचा विसर पडतो. भगवंतावर श्रद्धा ठेवून प्रयत्न करावा आणि जे फळ मिळेल त्यात समाधान मानावे. व्यवहारात सौख्य कर्तव्याने मिळते तसे परमार्थात सौख्य निष्ठेने मिळते. परमार्थ करणाऱ्या माणसाने कोणाचेही अंतःकरण दुखवू नये. परमार्थ हा लबाड आणि भोंदू माणसांचा नाही, पण तसा तो बावळ्या माणसांचाही नाही. व्यवहारात कोणाला फसवू नये आणि कोणाला भुलू नये. आपले डावपेच किंवा लबाडी ही लोकांना फसवण्यासाठी नसावी. लोकांकडून न फसवण्या इतके आपण व्यवहारीय असावे. आपल्या हातामध्ये जितका पैसा असेल त्या मानानेच देवघेव करावे. व्यवहाराच्या दृष्टीने देणं न राहिले असे वागावे. कोणत्याही परिस्थितीत मी राहीन असे जो म्हणेल त्याला कधीच अडचण पडत नाही. आपण श्रीमंतांचा द्वेष करू नये आणि गरिबांना कमी लेखू नये. अशी वृत्ती बनायला भगवंताची निष्ठा पाहिजे. प्रत्येकाला खायला प्यायला भरपूर मिळाले पाहिजे. ही संपत्तीची समान वाटणी होय. मोबदला न देता आपण पैसा घेतला तर तो ज्याचा घेतला त्याची वासना त्याला चिकटूनच बरोबर येते. काय गंमत आहे बघा. इतर बाबतीत मनुष्य वचन पाळण्याची पराकाष्ठा करतो, पण तो पैशाचे वचन देतो सहज आणि मोडतोही सहज. तेवढेच वचन पाळण्यात तो कुचराई करतो. पैसा नसून अडते आणि तो असूनही नडते. अशी आपली परिस्थिती आहे. संन्याशाने 1 दिवसाचा संग्रह करावा आणि गृहस्थाने 3 दिवसाचा संग्रह करावा. आपल्याजवळ पुढचे 3 दिवस खायला आहे असे पाहिल्यावर आपण मुळीच काळजी करू नये. मी करता आहे ही प्रपंचातली पहिली पायरी, तर मी राम करता आहे ही परमार्थातली पहिली पायरी है. इस प्रवचन में कहा गया है कि भगवान को जोड़ना ही हमारा धर्म होना चाहिए, चाहे कुछ भी करना पड़े. दूसरी बात है, जो भी कर्म, चाहे दान धर्म है, आश्रम बनाना है, खाना खिलाना है, इसमें अभिमान रहित ये काम होना चाहिए. अगर इसमें आपको अभिमान है कि मैं कर रहा हूँ तो वो भी कुछ काम की चीज़ नहीं है. तीसरी बात, पैसे के बारे में किसी को फंसाना, पैसे का जो वादा रहता है इंसान हमेशा उसमें गड़बड़ करता है. पैसे का लेन देन में जल्दी भूल जाता है कि हमें किसी के पैसे देने हैं. खासकर लेने हैं नहीं भूलता, देने हैं भूलता है. तो ये बहुत ही गलत बात है. जिसके भी जितने पैसे हैं वो दे देने चाहिए. दूसरा, 3 दिन तक अगर आपके पास खाना पीना है, मतलब जो साधु सन्यासी होते हैं उन्होंने तो 1 दिन का ही सोचना चाहिए, और जो गृहस्थाश्रमी लोग हैं उन्होंने 3 दिन का सोचना चाहिए. अगर आपके पास 3 दिन का संग्रह है, खाना पीना है, तो आपने किसी भी बात की चिंता करने की कोई ज़रूरत नहीं है. इतना भविष्य कौन जानता है. नामस्मरण कीजिए. जय श्री राम. श्री राम जय जय राम.
श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. जय श्री राम.